झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर। दिल्लीत महायुतीच्या बैठकीआधी पंतप्रधान मोदी आणि जेपी नड्डा यांच्यात बैठक। महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। महायुतीची आज अमित शहांसोबत दिल्लीत सायंकाळी 5:30 वाजता बैठक। मुख्यमंत्री शिंदे 4 वाजता दिल्लीत पोहोचणार। शहांसोबतच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांचं नाव निश्चित होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। देवेंद्र फडणवीस दुपारी 3:30 वाजता दिल्लीला रवाना होणार। दिल्लीत आज मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होणार। अमित शहांसोबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची बैठक। देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना होण्यापूर्वी सागरवर भेटीगाठी सुरू। नवनीत राणा, रवी राणा फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर, तर धनंजय मुंडे, सुधीर मुनगंटीवारही फडणवीसांच्या भेटीसाठी सागरवर। दिल्लीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची प्रफुल्ल पटेलांच्या घरी बैठक। महायुतीच्या बैठकीपूर्वी अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंमध्ये चर्चा। एकनाथ शिंदे दिल्लीत पक्षाच्या सर्व खासदारांची भेट घेणार। अधिवेशनामुळे शिंदेंचे सर्व खासदार सध्या दिल्लीत। शिंदेंनी सर्व खासदारांना बैठकीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले। दिल्लीत शहा आणि विनोद तावडेंमध्ये सीएम पदासंदर्भात चर्चा। मराठा चेहरा नसल्यास काय परिणाम होईल, दोघांमध्ये चर्चा, सूत्रांची माहिती। महायुतीत कुठलेही मतभेद नाहीत, श्रेष्ठींसोबत आम्ही बसून निर्णय घेणार। एकनाथ शिंदेंनी सर्व गोष्टी क्लिअर केल्यात, फडणवीसांचं वक्तव्य। फडणवीस मुख्यमंत्री झाले तरी स्वागतच असेल। फडणवीसांनी राज्याचा विचार केला तर त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू, राऊतांचं विधान। तर भाजप सत्तेत आल्यापासून मुख्यमंत्रीपद एका पक्षाचं झालं, संजय राऊतांचं वक्तव्य। संजय राऊतांचे सूरच नव्हे तर दिशाही लवकरच बदलेल। राऊतांच्या फडणवीस मुख्यमंत्री चालतील या वक्तव्यावर नवनीत राणांचा टोला। मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस महाराष्ट्राची पसंती, उलटसुलट राजकारण झालं तर माझ्यासह हजारो कार्यकर्ते आत्मदहन करतील। भाजप प्रवक्ते अवधूत वाघ यांचं ट्विट करून इशारा। माझा लाडका भाऊ म्हणजे मुख्यमंत्री अशी शिंदेंची इमेज, त्याचा महायुतीला फायदा झालाय। शिंदेच पुन्हा सीएम व्हावेत अशी सर्वांची इच्छा, खासदार धैर्यशील मानेंची प्रतिक्रिया। नव्या सरकारमध्ये तरुण चेहऱ्यांना सर्वाधिक संधी मिळणार। 50 पेक्षा कमी वय असणाऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यावर भर, सूत्रांची माहिती। तर मुख्यमंत्रीपदाचं नाव निश्चित झाल्यावर मंत्रिपदही ठरणार असल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री हा फॉर्म्युला राहणार, अजित पवारांची माहिती। 30 किंवा 1 तारखेपर्यंत शपथविधी व्हायला पाहिजे, अजित पवारांची प्रतिक्रिया। 132 आमदार असलेल्या भाजपचे मंत्रिमंडळात मंत्री जास्त असतील, मंत्रिपदाचा फॉर्म्युला आज ठरणार, छगन भुजबळांची माहिती। एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला। मोदी शहा घेतील तो निर्णय मान्य, माझ्यामुळे अडचण असं मनातही आणू नका, मोदी शहांना फोन करून सांगितलंय, शिंदेंचं वक्तव्य। एकनाथ शिंदेंनी पक्षाचे सर्व अधिकार मोदी शहांना दिलेत। शिंदेंनी यापुढे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये, संजय राऊतांची शिंदेंवर टीका। कल्याण पूर्वेतील शिंदे गटाच्या बॅनरची चर्चा। आशीर्वाद प्रभू श्रीरामाचा विजय झाला, धनुष्यबाणाचा बॅनरवर आशय। कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरेंनी लावले बॅनर। अजित पवारांना पहिल्या 2.5 वर्षासाठी मुख्यमंत्री करा, आमदार मनोज कायंदेंची मागणी। अजित पवारांना मुख्यमंत्री करण्यासाठी राजमाता जिजाऊंना दुग्धाभिषेक। देवेंद्र फडणवीसांच्या नागपुरातील घराबाहेर महाविजयाचे शिल्पकार असे बॅनर लागले। फडणवीस यांच्या घराबाहेर 20 फुटाचे मोठे कटआउट। अजितदादा मुख्यमंत्री व्हावेत म्हणून कार्यकर्त्यांची बारामती ते शिर्डी पायवारी। माजी उपनगराध्यक्ष बिरजू मांढरे यांच्या वतीनं पायवारीचं आयोजन। बच्चू कडू स्वतःच्या मतदारसंघात दिवे लावू शकले नाहीत, त्यांनी जनतेला त्यांची लायकी दाखवली। नवनीत राणांची बच्चू कडूंवर टीका। माझ्या पराभवाचं श्रेय घेण्याचा प्रयत्न राणांनी करू नये, मला पाडण्याची राणा दाम्पत्याची लायकी नाही, बच्चू कडूंनी नवनीत राणांवर पलटवार केला। पराभवानंतर बच्चू कडू 2 तारखेला कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार। सत्ता की सत्तेच्या बाहेर, झेंडा की सेवा याचा निर्णय बच्चू कडू घेणार। बच्चू कडूंच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष। जरांगेंमुळे मला मोठ्या वर्गाची मतं मिळाली नाही, भुजबळांचं विधान। तर ईव्हीएम मध्ये गडबड असती तर मलाही 1 लाख मतं मिळायला हवी होती, भुजबळांचा टोला। ओबीसींच्या हक्कावर गदा येऊ नये म्हणून फडणवीसांनी काम केलं, त्यामुळे त्यांना प्रचंड टार्गेट केलं जातं। नाव न घेता छगन भुजबळांचा मनोज जरांगेंवर इशारा। नाशिकच्या सिन्नरमधील वडझिरे गावात झळकले खासदारांना गावबंदीचा फलक। निवडणुकीच्या निकालानंतर अज्ञातांनी लावले खासदारांना गावबंदीचा फलक, ग्रामपंचायतनं फलक हटवला। सोलापूरमधील बोरामोडी ग्रामपंचायतीवर अजित पवार गटाचा झेंडा। अजित पवार गटाच्या तालुकाध्यक्ष अरुणा राज साळुंखेंची सरपंचपदी निवडीनंतर ग्रामस्थांचा जल्लोष। विधानसभेच्या निकालानंतर ठाकरे गट ॲक्शन मोडवर। राज्यात 95 मतदारसंघातील आकडेवारीत तफावत असल्याचा संशय।
पराभूत उमेदवारांना 17सी अर्जावरील आकडेवारी जमा करण्याच्या सूचना. महाविकास आघाडीतून आम्ही बाजूला जाणार नाही. महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची फक्त कार्यकर्त्यांची भूमिका. विधानसभा निवडणुकीतील पराभवाची कारणं एकत्र बसून शोधू. अंबादास दानवेंच्या भूमिकेनंतर राऊतांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रात 2 तासात 76 लाख मतं कशी वाढली? ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींचा सवाल. तर 95 मतदारसंघांमध्ये मतदानात तफावत, प्रियंका चतुर्वेदींचा आरोप. इम्तियाज जलीलांनी केलेल्या आरोपाच्या तपासणीसाठी समिती स्थापन. पैसे देऊन मतदान बाद केल्याचा इम्तियाज जलील यांचा अतुल सावेंवर आरोप. बेस्ट कर्मचाऱ्यांना अखेर दिवाळीचा बोनस मिळाला. आचारसंहिता संपल्यानं 27,000 कर्मचाऱ्यांना रखडलेला बोनस मिळाला. संभाजीनगरमधील भराडी निम्न मध्यम प्रकल्पाला स्थगिती. साखळी बंधाऱ्यात पाणी जमणार नसल्याचा मेरीचा अहवाल. सत्तारांनी मंजूर केलेल्या 534 कोटींच्या प्रकल्पाला औरंगाबाद खंडपीठाकडून स्थगिती. समीर भुजबळ आमच्यासोबत होते आणि राहणार. समीर भुजबळांसंदर्भातील प्रश्नावर छगन भुजबळांची प्रतिक्रिया. नांदगावात शिंदे गटाच्या सुहास कांदेंकडून समीर भुजबळांचा पराभव. स्थानिक स्वराज्य संस्थांचा निर्णय पुढच्या वर्षी 22 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी. प्रलंबित याचिकांवर सुनावणी घेण्याच्या मागणीनंतर सुप्रीम कोर्टाकडून नवी तारीख. विधानसभा निवडणुकीनंतर नाशिकमध्ये महाविकास आघाडीत धुसफूस. आगामी निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार. काँग्रेस आणि पवार गटानं विधानसभेत अपेक्षित सहकार्य न केल्याचा आरोप. दत्ता भरणेंना मंत्रिपद मिळावं म्हणून कार्यकर्त्यांनी देवगिरी बंगल्यावर अजित पवारांची भेट घेतली. भरणेंच्या मंत्रिपदासाठी सोलापुरातील कार्यकर्त्यांकडून अजित पवारांकडे मागणी. नंदुरबारमध्ये शिंदे गटाचे आमदार आमशा पाडवींच्या विजय मिरवणुकीत तरुणांचा राडा. तरुणांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मराठवाड्यात 3 महिन्यात 180 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतमालाला कमी भाव आणि नापिकीमुळे शेतकऱ्यांची आत्महत्या. कर्जबाजारीपणामुळेही शेतकरी आत्महत्या करतायत. लातूरच्या अडत बाजारात भाव नसल्यानं सोयाबीनची आवक घटली. बाजारात सोयाबीनला सध्या 4,100 रुपयांचा दर. अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक वाढली. बाजारात दररोज 10 ते 12,000 क्विंटल सोयाबीनची आवक. नांदेड जिल्ह्यात वातावरण बदलामुळे तुरीच्या पिकावर अळीचा प्रादुर्भाव. तूर उत्पादक शेतकरी संकटात. विधानसभा निवडणूक संपताच राज्यात ऊस गळीत हंगाम सुरू. कारखानदार निवडणुकीत व्यस्त असल्यानं 15 ते 20 दिवसांपासून ऊस गळीत हंगाम होता बंद. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते खासदार सांस्कृतिक महोत्सवाचं भूमिपूजन. नागपूरकरांना संस्कृती मेजवानी अनुभवायला मिळणार. नामवंत कलाकार या महोत्सवाला हजेरी लावणार. अहिल्यानगरातील शेवगावच्या एका खासगी कापूस केंद्राला आग. आगीत 1,200 क्विंटल कापूस जळून खाक. नवी मुंबईतील एपीएमसीमध्ये ईस्ट आफ्रिकेच्या मलावीमधून आंब्यांची आवक. बाजारात पहिली खेप दाखल झाल्यानं आंबा खवय्यांची पर्वणी. पेटीला 3 ते 5,000चा दर. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.